नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। लॉ सीईटी 2024 करता आपण सीईटीचे प्रिपरेशन होण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलच्या या ऑफिशियल वेबसाईटवर अद्याप पावे तो आपल्याला लॉ सीईटीचं टेंटेटिव्ह शेड्यूल पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी प्रिपरेशन करण्यासाठी लीगल ॲप्टिट्यूड या सेक्शनमध्ये राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा यावर महत्त्वाची प्रश्न विचारले जातात। तुम्ही जर LLB CET 3 इयर आणि LLB CET 5 इयरची तयारी करत असाल तर तुम्हाला कायदेशीर अभिवृत्ती या सदराखाली राज्यघटना अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे। या सेक्शनवर प्रश्न आपल्याला विचारले जातात 40 गुणांसाठी। विद्यार्थी मित्रांनो, CET प्रवेश परीक्षेकरिता अतिशय महत्त्वाचे टॉपिक आपण घेत आहोत। यामध्ये कायदेविषयक अभिवृत्ती या युनिटमध्ये आपल्याला राज्यघटना, भारतीय दंड संहिता, भारतीय संविधा अधिनियम, नुकसानीचा कायदा, ग्राहक संरक्षण अधिनियम आणि कायदेविषयक म्हणी या संपूर्ण विषयाचा अभ्यास करायचा आहे। याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी 2024 ची परिपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत। यामध्ये फुल सिलेबस नोट्स PDF द्वारे तुम्हाला मिळणार आहे। YouTube बेसिसवर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत। 1000 पेक्षाही जास्त प्रॅक्टिस MCQs तुम्हाला मिळणार आहेत। 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज तुम्हाला यासोबत मिळणार आहेत आणि याची फी आहे 1000 रुपये। यासाठी तुम्हाला आमच्या या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करायचा आहे, संपूर्ण माहिती मिळवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया। कालच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसभेचा अभ्यास केला, तर परीक्षेच्या दृष्टीने राज्यघटनेमधील लोकसभा या टॉपिकवर जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा विचारले जातात ते आज आपण कव्हर करणार आहोत। भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदे मंडळाला संसद म्हणजेच पार्लमेंट असे संबोधले जाते। संसद ही शासन व्यवस्थेची कायदेशीर अंग म्हणजे लेजिस्लेटिव्ह ऑर्गन आहे। संसदीय लोकशाही व्यवस्थेत देशाच्या शासनामध्ये संसदेची मध्यवर्ती भूमिका असते। लोकसभेला प्रथम किंवा कनिष्ठ गृह असे म्हणत असले तरी अधिकारांच्या बाबतीत श्रेष्ठ दर्जाचे आहेत। लोकसभेच्या रचनेची तरतूद घटनेच्या कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे। त्यानुसार लोकसभेची महत्तम संख्या 252 इतकी ठरवण्यात आलेली आहे। पैकी विविध राज्यातून जास्तीत जास्त 530 व केंद्रशासित प्रदेशातून जास्तीत जास्त 20 असे एकूण 550 आणि अँग्लो इंडियन असे 2 म्हणजे एकूण 552 अशी संख्या ठरवण्यात आली आहे। राष्ट्रपतींमार्फत अँग्लो इंडियन समाजातून 2 सदस्य केले जाते। लोकसभा सदस्यांची निवड लोकांकडून गुप्त मतदान पद्धतीने प्रौढ मताधिकाराच्या आधारावर केली जाते। हा अधिकार 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला असतो। आता लोकसभेची उमेदवाराची पात्रता काय असावी? तो भारताचा नागरिक असावा, त्याचे वय 25 वर्षापेक्षा कमी असू नये, त्याचे नाव इतर कोणत्याही मतदारसंघात असावे, संसदेने ठरवून दिलेली इतर सर्व पात्रता त्याच्या अंगी असावी। आता तोच उमेदवार आपण अपात्र कसं ठरू शकतो? तो सरकारी नोकर किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारा असणारे, तो दिवाळखोर व मानसिकदृष्ट्या विकृत असणारे व्यक्ती, देशातील इतर कोणत्याही विधिमंडळाचे सदस्य आणि चौथा आहे गुन्हेगारीसाठी शिक्षा झालेली व्यक्ती। तर अशा प्रकारे लोकसभा उमेदवाराची अपात्रता ठरू शकते। राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघांमधून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने निवडून दिले जातात। म्हणजेच मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व मतदानासाठी अपात्र न घोषित केलेल्या सर्व भारतीय व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे। 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 5 लाख ते 7.5 लाख मतदारांना एक प्रतिनिधी असतो। दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनुसार प्रतिनिधित्वाचे नवीन प्रमाण ठरवण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे। 42व्या घटना दुरुस्तीने 1971 सालची जनगणना हाच प्रमाण मानून इसवी सन 2000 पर्यंत मतदारसंघ आणि प्रतिनिधित्व गोठवण्यात आलेले आहे। सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेशचे आहेत, एकूण 80, तर सिक्कीम, नागालँड व मिझोराम यांचा प्रत्येकी एक सदस्य लोकसभेत आहे। तसेच महाराष्ट्राचे 48 प्रतिनिधी लोकसभेत आहेत। लोकसभेचा कार्यकाल हा एकूण 5 वर्षाचा असतो, पण राष्ट्रपती मुदतीपूर्वी लोकसभा विसर्जित करू शकतो। साधारणतः लोकसभेचा कार्यकाल वाढविता येत नाही, पण राष्ट्रपतीने संकटकालीन घोषणा केल्यास संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल
फक्त एकदाच एका वर्षासाठी वाढवू शकतो। त्यानंतर गणसंख्या, लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या 1/10 एवढी संख्या ही आवश्यक गणसंख्या ठरवण्यात आलेली आहे। लोकसभेचे अधिवेशन, राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहांची बैठक त्याला योग्य वाटेल अशा वेळी आणि अशा स्थळी बोलवतो, पण संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक अंतर असता कामा नये। संसदेच्या अधिकाऱ्यांमध्ये लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सभापती व उपसभापती यांचा समावेश होतो। त्याचबरोबर त्यांच्या गैरहजेरीत काम करण्यासाठी दोन्ही सभागृहामध्ये पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती केली जाते। लोकसभेचे सभासद आपल्यामधूनच सभापतीची निवड करतात। त्यांचा कार्यकाल हा साधारणतः लोकसभेच्या कार्यकाला एवढाच असतो, मात्र त्यापूर्वी तो राजीनामा देऊ शकतो। त्याचे लोकसभा सदस्यत्व काढून घेतल्यास किंवा लोकसभेने त्यावर अविश्वास ठराव पास केल्यास सभापती पद संपुष्टात येते। लोकसभा आपल्या सभासदांमधून एक उपसभापती निवडते। सभापतीच्या अनुपस्थितीत तो सभापती म्हणून कार्य करतो। लोकसभेचे अधिकार, तर लोकसभेचे अधिकार काय काय आहेत? लोकसभेला कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक तसेच इतर अधिकार देखील असतात। लोकसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही। धन विधेयक लोकसभेतच मांडावे लागते। लोकसभा या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करून मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास भाग पाडू शकतात। त्याप्रमाणे राष्ट्रपतीने केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद व्यक्त करणारा ठराव किंवा अर्थसंकल्प लोकसभेने नामंजूर केला तरी सुद्धा मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। राष्ट्रपतीवर महाभियोग चालवणे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संघ लोकसेवा आयोगाचे सभासद, महालेखा परीक्षक इत्यादी सर्वांवर आरोप ठेवून त्यांना पदच्युत करणे तसेच राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणे, घटना दुरुस्ती इत्यादी बाबतीत लोकसभेला राज्यसभेच्या बरोबरीने अधिकार असतात। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत अभ्यासलेल्या टॉपिकवर आपण काही MCQs बघूया। भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर याचे 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा। दुसरा आहे पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभा। तिसरा आहे लोकसभा आणि राज्यसभा आणि चौथा आहे फक्त लोकसभा। तर मित्रांनो, भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या तीनही गोष्टींचा समावेश होतो। एकचं बरोबर उत्तर आहे अ। दुसरा प्रश्न आहे संसदेशी संबंधित कलमे कोणती आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे कलम 36 ते 51, दुसरा आहे कलम 12 ते 35, तिसरा आहे कलम 8 ते 12 आणि चौथा आहे कलम 79 ते 122। संसदेशी संबंधित कलमे आहेत कलम 79 ते 122। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। भारतीय संसद टिंबटिंब आहे। याचे पर्याय दिले आहेत एकगृही, द्विगृही, त्रिगृही आणि यापेक्षा वेगळे। भारतीय संसद ही द्विगृह आहे, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। टिंबटिंब हे संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा व राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद, लोकसभा व विधानसभा, राज्यसभा व विधानसभा। तर लोकसभा व राज्यसभा हे संसदेचे 2 सभागृह आहेत। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। राष्ट्रपती हा टिंबटिंबचा सदस्य असतो। पर्याय क्रमांक अ आहे लोकसभेचा सदस्य असतो। पर्याय क्रमांक ब राज्यसभेचा सदस्य असतो। पर्याय क्रमांक क कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असतो आणि पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, म्हणजेच राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। याचे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे राज्यसभा, दुसरा लोकसभा, तिसरा विधानसभा आणि चौथा आहे विधान परिषद। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यसभा, म्हणजेच राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। तर त्याचेही 4 पर्याय दिले आहेत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लोकसभा। लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। तर या 2 प्रश्नांमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा टिंबटिंब असतात। पर्याय 4 दिलेले आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, तेवढेच आहेत आणि काही विशेष काळात वाढतात।
तर याचं उत्तर आहे लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा जास्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ नवीन विषयावर आपल्याला हवे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यघटनेमधील आपला आजचा लोकसभा टॉपिक संपलेला आहे. तर अशाच प्रकारे आता पुढचा टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आपल्याला काही या विषयासंदर्भात प्रश्न असतील, काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.